नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही बघू शकता माझ्या मागे जे तुम्हाला हे मंदिर दिसून राहिलेले आहे बघा, हे मंदिर आहे श्री रेणुका माता मंदिर, जे की आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हुडको N9च्या एरियामध्ये। तर मंडळी, या मंदिराचे अनेक चमत्कार आपल्याला ऐकायला मिळतात। जसे की एक अंध व्यक्ती होता, ज्याला दिसत नव्हते, तरी पण तो या मंदिरात येऊन देवीच्या आशीर्वादाने त्याला दिसायला लागले। त्यानंतर दुसरा एक व्यक्ती होता जो आपल्या पायावर चालू पण शकत नव्हता, त्याला देवीच्या आशीर्वादाने या मंदिरात आल्यानंतर तो स्वतः आपल्या पायावर चालून येऊ शकतो। तर असे काही चमत्कार आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात। अशा या दिव्य, प्राचीन आणि भव्य मंदिरामध्ये आज आपण दर्शनासाठी आलेलो आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मंदिराचं संपूर्ण दर्शन, इतिहास आणि इथं कसं यायचं याची सविस्तर माहिती देणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करूया। मंडळी, या प्रसिद्ध मंदिरापर्यंत पोहोचणं खूप सोपं आहे। त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सिडको चौकामध्ये यावं लागेल। तिथून जळगाव रोडकडे टर्न घ्यावं लागेल आणि सरळ समोर जावं लागेल। थोडं पुढं गेल्यानंतर तुम्हाला पिरॅमिड चौक लागेल। तिथून सरळ गेलात की डाव्या बाजूला रेणुका माता मंदिर दिसेल। तुम्ही बघू शकता, आत्ताच आपण मंदिरासमोर पोहोचलेलो आहे। मंदिरासमोरच पार्किंगसाठी थोडीशी जागा आहे। तुम्ही तुमची बाईक सहज इथे पार्क करू शकता। रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमधून तुम्ही फूल, नारळ, साडी, ओटीचं सामान घेऊ शकता। हे बघा मित्रांनो, हे आहे श्री रेणुका माता मंदिर, जे की आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हुडको N9 एरियामध्ये। तर चला मग मंडळी, सर्वप्रथम आपण या मंदिराचे दर्शन घेऊया, नंतर इथला परिसर बघूया। मंदिराच्या अगदी समोरच तुम्हाला एक चप्पल स्टँड बघायला मिळेल। तिथे तुम्ही आपले जुते चप्पल ठेवू शकता। मंदिराच्या आतमध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते। मंडळी, या मंदिरातील रेणुका मातेची मूर्ती अतिशय सुंदर आणि प्रसन्न आहेत। गाभाऱ्यामध्ये मूर्तीच्या सभोवती सुंदर सोन्याचं नक्षीकाम केलेलं आहे, जे खूप आकर्षक दिसतं। इथं शांतपणे बसून प्रार्थना केली की मन अगदी शांत होतं आणि मनाला एक वेगळंच समाधान मिळतं। सन 1984ला परमपूज्य अण्णा महाराज यांना साक्षात्कार झाला व त्यांना या ठिकाणी श्री रेणुका मातेचं स्थान असल्याची जाणीव झाली व त्याच वेळी या ठिकाणी एका साध्या चौतऱ्यावर श्री रेणुका मातेची स्थापना करण्यात आली। 1989 साली आपल्या माहूर गडाच्या रेणुका मातेचे निस्सीम भक्त, ज्यांना रेणुका माता प्रसन्न आहे, अशा अण्णा महाराज यांच्या हस्ते या अंबाबाईचा तांदळा बनवून घेण्यात आला आणि इथेच 1989 मध्ये या मंदिराची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। असा या मंदिराचा छोटासा इतिहास आहे।
सुरुवातीला एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये असलेले हे मंदिर आता अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात आपल्याला दिसत आहे। तसेच या मंदिराला आता शासनमान्य तीर्थस्थळ म्हणून दर्जा मिळालेला आहे। या मंदिरातील सर्वात आकर्षक भाग म्हणजे या मंदिराची रचना। मंदिराची इमारत अत्यंत भव्य आणि सुंदर आहे। मंदिराच्या कळसावर अत्यंत बारीक असे कोरीव काम केलेले आहे। त्याचबरोबर कळसावर बनवलेल्या खूप साऱ्या देवांच्या मूर्त्या हे आजच्या युगातील शिल्पकलेचे एक उत्तम उदाहरण आहे। मंदिराला लागूनच अगदी जळगाव रोड गेलेला आहे, त्यामुळे इथे वाहनांची रहदारी चालूच असते। या मंदिराच्या बाजूलाच एक कालभैरवनाथ मंदिर सुद्धा आहे। जर तुम्ही कधी इथे दर्शनासाठी येत असाल तर कालभैरवनाथ मंदिरचे पण दर्शन इथे करू शकता। तर मंडळी, तुम्ही कधी या रेणुका मातेच्या मंदिरात दर्शनासाठी आला आहात का? जर आला असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अजून पण या मंदिरात आला नसाल तर या भव्य आणि दिव्य मंदिराला एकदा नक्की भेट द्या। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन ठिकाणाचे दर्शन आणि त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नव्या आणि अनोख्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।